अथ तृतीयोऽध्यायः। श्लोक क्रमांक 28। संबंध। जो अहंकार विमूढ नाही त्याचे आचार विचार कसे असतात म्हणून त्याचा खुलासा भगवंत करत आहेत. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. भावार्थ. भगवंत सांगतात की ज्ञानी पुरुषाला ही जाणीव असते की कर्मे किती प्रकारची व कशी असतात, त्यात जीवाची स्वतंत्रता किती आहे, संलग्नाचे प्रेरकत्व केव्हा सुरू होते, प्रकृती स्वभाव रज तम अथवा स्वत्व प्रधान कशाने होते, त्यामध्ये देह इंद्रिय अंतःकरण यांचा संबंध किती व कसा आहे, यातून सुटका कशी करून घ्यावी, काय केले असता कर्माविषयी संलग्नाचे प्रेरकत्व दूर होऊन जीव स्वतंत्रपणे परब्रह्मचिंतन करू शकेल, कोणती कर्मे चुकविता येतील, कोणती अवश्यभावी आहेत, अशी ज्ञानी पुरुषाला जाणीव असते. अशा प्रकारे गुणकर्म विभागाच्या मर्माला जो जाणतो तो समजतो की गुण गुणांत वर्ततात, म्हणजे मर्यादेप्रमाणे काम करतात. आपण प्रयत्न केला व परब्रह्मचिंतनाचा आश्रय घेतला तर ईश्वराची कृपा होऊन यांच्या तावडीतून आपण सुटू असे समजून त्यांच्या कार्यात फसत नाही.